विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ज्ञानमय आयएस अकॅडमी नागपूर या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. खास करून पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे अगदी मनापासून. कारण लक्षात ठेवा, ही जी बॅच आलेली आहे फक्त आपण 599 मध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, 599 मध्ये आपण सर्व घेणार आहे आणि ती पण लाईव्ह बॅच राहणार आहे. हे एक आधी क्लिअर करतो, कारण बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा जेव्हा त्यांनी नागपूरचा पेपर बघितला, नागपूर कारागृहाचा पेपर बघितला, मीरा भाईंदर असू द्या किंवा ठाणे ग्रामीण सिटी मुंबईचा सर्व पेपर बघितले, बऱ्यापैकी काही जिल्ह्यांचे पेपर अवघड आलेले आहेत. कारण काही जिल्ह्यांचे आलेले आहेत. कारण 2024चा जर समजा तुम्ही जर कम्पेअर करत असेल ना, तर फक्त मुंबईचा पेपर तुम्हाला जीएस जास्त विचारलेला आहे, त्याची थोडी डिफिकल्टी लेवल आलेली आहे, बरोबर आहे. पण त्याच्या तुलनेमध्ये 2026ला तुमची डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे. मग जर डिफिकल्टी लेवल वाढली आणि जर पेपर जर तसा आला, बरोबर आहे, बघा क्रम थोडा वाढत गेलेला आहे. 24ला कमी, 26ला जास्त. आता पुढची जी परीक्षा होणार आहे, बरोबर आहे, 26-27च्या दरम्यान किंवा जी जाहिरात येईल 27ला, तर त्या जाहिरातीसाठी तुम्ही ती मानसिकता ठेवणं गरजेचं आहे की कारण तुम्ही जो नागपूर सिटीचा पेपर, कारागृहाच्या पेपरला प्रतिसाद दिला आणि बरेच विद्यार्थी मित्रांचे मेसेज किंवा कॉल आले की विद्यार्थी सर खरंच हा व्हिडिओ अशा पद्धती किंवा असा पेपर होता, बरोबर आहे. कारण सत्य परिस्थिती मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला, कारण जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते जे आहे ते आहेच, स्वीकारावंच लागतं. कारण सत्य परिस्थिती स्वीकारायला थोडं मजबूत काळीज लागतं. कारण लक्षात ठेवा विद्यार्थी, आता तो काळ गेला की पीवायक्यू करा, पीवायक्यू पाठ करा, एक सिंगल लाईन पाठ करा, बरोबर आहे, तो काळ नाहीये. आता जोपर्यंत तुम्ही तो मुद्दा समजून घेणार नाही, टॉपिकच डीप मध्ये जाणार नाही, तो प्रश्न सुटणारच नाही. आणि हे जर तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे असेल ना, बरोबर आहे, मराठी बघा, मराठी एका चौकटीमध्ये त्यांनी फिट केले, तेवढेच टॉपिक, एवढंच का ते टॉपिक डिफिकल्टी लेवल कमी जास्त होईल पण टॉपिकच्या पलीकडे जाणार नाही. गणित आणि बुद्धिमत्ता पण टॉपिकच्या पलीकडे जाणार नाही. जे टॉपिक आहे ते टॉपिक मध्येच विचारलेलं आहे. थोडं तुम्हाला डिफिकल्टी लेवलला करावं लागेल, पण टॉपिक असं खूप कुठलं तरी विचारलंय असं नाही होणार. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला घातक जो विषय आलेला आहे तो जर विचार केला तर हा जीएस. महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये असं कुठलंच पुस्तक नाही की तुम्हाला इतकं करा एवढं होईल, असं कुठलंच नाहीये, बरोबर आहे. आणि तसं कुठल्या पुस्तकावर अवलंबून राहू पण नका, कारण कोणाला काय जीएस विचारेल काहीच माहिती नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, तुम्ही जो अभ्यास करणार हा थोडा डीप मध्ये असायला पाहिजे, त्या एक्झामच्या दृष्टिकोनातून असायला पाहिजे. म्हणजेच काय, थोडं कठीण वाटेल, थोडं जास्त वाटेल आज, पण त्याचं आज क्लासमध्ये किंवा तुम्ही ज्या वेळेस अभ्यास करता तेव्हा कठीण वाटलं चालतं, लोड आलं चालतं, घाम टेन्शन आलं चालतं, पण उद्या हे टेन्शन जर ग्राउंड वरती आलं ना मित्रांनो पेपर सोडवताना, तर ते टेन्शन डायरेक्ट पुढच्या वर्षावरती घेऊन जाणार असतं. कारण तिथे तुम्हाला कोणीच नसतं आजूबाजूला. बघा पेपर सोडवत राहतं, आपण फक्त आपल्या हृदयाचे हार्टबीट वाढतं, घाम पुसत बसतो, कारण आपण हातपाय तिथेच गाळलेले असते. आणि ती काय, तुम्ही अभ्यासच केलेला नसतो ना. कोणी किती म्हणेल की मी मराठी गणित बुद्धिमत्तेच्या आधारे मी 75 मार्क्स होईल कवर, 100% सांगतो विद्यार्थी मित्रांनो, 75 पैकी असं आहे का कोणी की 75 पैकी 75 काढलेले आहे त्यांनी. आणि हा एक भाग, बरोबर आहे. त्याच्या सोबत बघा मीरा भाईंदरचा पेपर 40 मार्क जीएसचे, 40 प्रश्न जीएसचे विचारलेले आहे. मग समजा जीएस जर 40-50 वर घेऊन गेले आणि तुमचा जर तो प्लस पॉईंट असेल कुठला, गणित बुद्धिमत्ता मराठी, आणि तो मायनस झाला ना तुमचा जीएस, जो तुमचा मायनस आहे त्याला प्लस केला त्यांनी, गेले ना तुम्ही किती पण आउट ऑफ फिजिकल मध्ये घ्या. पण आजपासून तयारीला लागा. मी ते सांगेल, जाहिरात कधी येईल काय येईल सांगता येत नाही. असं समजायचं की उद्या जर जाहिरात आली तुम्ही तयारी आहे का माझी, बरोबर आहे. त्याच अनुषंगाने आपण एक लाईव्ह बॅच सुरू केलेली आहे, जीएसची बॅच. स्पेशली त्यामध्ये जीएस होणार आहे. तुमचे जे विषय आलेले असेल, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, बरोबर, आणि सोबत चालू घडामोडी पण, जो मुद्दा तुम्हाला द्यायचा आहे ते मी सर्व देण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी डीप मधून कुठलंही पुस्तक वाचायची गरज पडणार नाही. आले लक्षात, हे माझं वाक्य लक्षात ठेवा, बरोबर आहे. सर्वच विषय अगदी सखोलपणे मी देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ही बॅच लाईव्ह राहणार आहे, हे एक महत्वाचं आहे, बरोबर आहे. एकच बॅच करा, काही जास्त बॅच करत नका सो इकडे तिकडे. आणि फक्त 599 मध्ये ऍप वरती जा, तुम्हाला व्हिडिओ टाकलेले आहे. आणि जर हे एक सांगतो लक्षात ठेवा, जर बॅचचा फायदा झाला नाही, तुम्हाला समजले नाही, बिंदास फोन करायचा या नंबरवरती, हा वरचा नंबर किंवा कुठल्याही नंबरवरती फोन करा. सर समजत नाही आम्हाला, पैसे वापस घ्या, बिंदास पैसे वापस घेऊन घ्या. मी क्लिअर सांगून देतोय, कारण माझा उद्देशच नाहीये की तुम्हाला कोणाला काहीतरी देणं, वरती देणं नाही, अजिबात. माझे व्हिडिओ बघा, ऍप वरती दिलेला आहे, तो आधी डेमोन्स्ट्रेशन बघा, व्हिडिओ समजा, बरोबर आहे, आणि नंतरच बॅच जॉईन करा. कारण बॅच सुरू झालेली आहे
हळूहळू करत पुढे पुढे चाललेला आहे. पहिला इतिहास हा टॉपिक पासून सुरुवात झालेली आहे. नंतर पुढे पुढे बघा एक एक आपण घेऊ. त्यासोबतच आता आपण बॅच मध्ये काय काय घेणार आहे ही एक समजणं फार महत्वाचं आहे तुम्हाला. कारण काय होतं ना, तुमच्या मनातलं जे काही डाऊट आहे ते तुमची निघणार. बघा आता पहिला मुद्दा म्हणजे जीएस तुम्हाला सर्व घेणार आहे, बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत सर्व. म्हणजे तुम्हाला कुठल्याही इतरही परीक्षेला जर जातो म्हटलं तरी कामात आलं पाहिजे. बरोबर. हा एक मी हा विचार नाही करत 599 मध्ये घेतोय, घ्या वरती वरती. मुलांचं समाधान झालं पाहिजे. जेव्हा तुम्ही फॉर्म पेपर देऊन घ्याल त्यावेळेस तो तुम्हाला सॅटिस्फॅक्शन वाटायला पाहिजे. फोन करा नका करू नाही, पण मनातल्या मनात शिवाय नको. मास्तरने पैसे घेतले पण शिकवलं नाही, हा उद्देशच नाही माझा. माझं एकच आहे, 599 मध्ये तुम्हाला तो पेपर सपोर्ट झाला पाहिजे की अरे 25 प्रश्न जर आले तर कमीत कमी माझे 22-23 प्रश्न तरी बरोबर आले पाहिजे, किंवा 20+ तरी स्कोर असायला पाहिजे. ते ठणतो असं तुक्की मारून नाही. आणि जर माझा 40-50 जर जीएस विचारलं तरी मी तेवढंच कॉम्पिटंट असायला पाहिजे, हे माझ्या डोक्यात पाहिजे. बरोबर आहे. त्याच पद्धतीने आपण जाणार आहे, टेन्शन घेऊ नका. हा एक मुद्दा. दुसरा येतो की त्यामध्ये आपण काय देणार आहे. हे झालेलं आहे एक बॅच. त्याच्यासोबतच तुम्हाला चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स हे आपण लाईव्ह स्वरूपातच करणार आहे. ज्या ज्या वर्तमानपत्रांमध्ये महत्वाचे न्यूज येतात त्या आपण बातम्या करणार आहे. बरोबर आहे. नोट डाऊन करायचं प्रत्येक मुद्दा, त्याला रेफरन्स सुद्धा देऊन मी करून घेणार आहे. बरोबर आहे. हा एक. त्यानंतर तिसरा, आणि ही सिंगल लाईनर नाही. या महाराष्ट्राची राजधानी ही आहे किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे आहे, राज्यपाल हे आहे, तो काळ गेला. या राज्याचे मुख्यमंत्री त्या राज्याचे, त्याला नवीन पद्धतीने कसं ट्रेंडिंग प्रश्न कसे करता येईल, जोड्या लावा, विधान, सत्य असत्य, विधाने खरे किंवा खोटे, असे प्रश्न आलेले आहे तुम्हाला. बघा तुम्ही. बरोबर आहे. हा एक मुद्दा. तिसरं त्यामध्ये काय घेणार आहे आपण, जे 2026 ला जे प्रश्न आलेले आहे किंवा पेपर झालेले आहे पूर्ण जवळपास आज जर बघायला गेलं तर आपल्याकडे 73 म्हणजे 70+ पेपर आहेत. बरोबर आहे. मग 70+ जरी पेपर म्हटलं आपण तर त्याही पेपरला आपण एक आठवड्यामधून एक पेपर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजेच त्याचं अनालिसिस की प्रत्येक प्रश्न कसा सोडून घेता येईल ह्या जीएसच्या व्यतिरिक्त याच बॅच मध्ये आपण घेणार आहे. मग आपण एक ठरवू, तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सर्व हे पेपर तुम्हाला अप्लिकेशन वरती आपल्या कोर्समध्ये अपलोड केलेले आहे. बरोबर आहे. इथे कुठे नाही, सर्व दिलेलं आहे तुम्हाला. म्हणजे त्या उद्देशाने लक्षात घेणं महत्वाचं राहतं की तुम्हाला आपण काय काय देतोय. आज जर समजा आणि जसे पेपर आलेले आहेत ते तसेच त्यामध्ये. बरोबर आहे. हे झाले पीवायक्यू. बघा बारकाईने समजून घ्या. 2026 ला जेवढे झाले आहेत तेवढे. मग त्यामध्ये एसआरपी आले, त्यामध्ये बॅट्समन आलेले आहे, सिटी आहे, ग्रामीण आहे, चालक आहे, सर्व आलेले आहे. मग या पद्धतीने तुम्हाला आठवड्यातून एक पेपर होईल. आपण ते ठरवू दिवस कोणत्या दिवशी घ्यायचा, त्या पद्धतीने तुम्हाला नोटिफिकेशन येईल. बरोबर आहे. हा एक. पण तुम्हाला ते नोटिफिकेशन दिल्या जाईल की उद्या कुठला पेपर घेणार आपण किंवा कधी घेणार आहे. त्या पेपरची प्रिंट काढून आपल्या जवळ ठेवायची आणि जसं व्हिडिओ राहणार आहे लाईव्ह सेशन तसं त्यामध्ये तुम्ही अनालिसिस करत जायचं. वेगळं बुक बनवायचं अगदी बारकाईने. कुठल्याही पुस्तकातून घेणार नाही मी, हे क्लिअर सांगतो. त्याला सोर्स, त्याला कधी रिपीट झालाय का प्रश्न, कसा झालेला आहे, कोणत्या परीक्षेला आलेला आहे का इतरही आधी, हे सर्व मी घेण्याचा प्रयत्न करेन. हा एक. दुसरा मुद्दा घ्यायचा यामध्येच की चौथा मुद्दा असा येतो की तुम्हाला बघा प्रत्येक विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर टेस्ट पेपर घेणार का. कुठेतरी टेस्ट पेपर लावायला जातात की सर मी इथे लावतो तिथे लावतो. तुम्हाला काही गरज पडणार नाही कुठे टेस्ट पेपर लावा. ह्याच बॅच मध्ये आपण टेस्ट पेपर पण घेणार. बरोबर आहे. मग हे टेस्ट पेपर हे कसे असणार आहे तर बघा, आठवड्यातून एक दिवस. बरोबर आहे. म्हणजेच आपण म्हणू की संडेला तुम्हाला टेस्ट पेपर त्यावरती अपलोड होणार. ते टेस्ट पेपर काढलेले, त्यामुळे त्यामध्ये काय करायचं, डाउनलोड करायचे, त्याची पीडीएफ डाउनलोड करून त्याला व्यवस्थित सोडवायची. ओएमआर सीट पण मिळणार तुम्हाला, ते पेपरही मिळणार आहे तो, आणि त्या पेपरचं तुम्हाला विश्लेषण पीडीएफ स्वरूपात देण्यात येणार. म्हणजे तुम्हाला परत काही करायची गरज आहे का, त्याचं अक्षरशः प्रिंटआउट करायची, प्रामाणिकपणे सोडवायचं. त्यामध्ये उत्तरपत्रिका पण मिळणार, विश्लेषणची एक पीडीएफ मिळणार, ओएमआर सीट मिळणार आणि तो पेपर असा प्रत्येक रविवारी तुम्हाला अपलोड होऊन जाणार. आलंय लक्षात. हा तुमची काळजी आहे, तुम्ही राहणं एवढी जबाबदारी आहे की तो पेपर वेळेवर जायचं, प्रिंट काढायचं आणि सोडवायचं. पैसे द्यायची गरज आहे का, अजिबात नाही. जो तुम्हाला प्रिंटिंग लागणार तोच खर्च करा. सर्व किती मध्ये मिळत आहे हे सर्व तुम्हाला फक्त 599 मध्ये. अजून काय हवं तुम्ही सांगा. 599 मध्ये अजून काय काय द्यायचं आपण, अजूनही मी देईल. आणि जेव्हा तुमची पोलीस भरती राहणार आहे, जेव्हा परीक्षेची वेळ राहणार आहे, विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणाल ना रात्री आपण लाईव्ह येऊन ऍप वरती, बरोबर आहे, लाईव्ह येऊन त्यामध्ये अजून रिव्हिजन करू. आणि नकाशा कसा भरला जातो, कोणीच पोलीस भरतीचा मुलगा नकाशाची तयारी करत नाही, आपण करायची. कारण उद्या जर प्रश्न आला, बरोबर आहे,
की बुलढाणा जिल्ह्याच्या नैऋत्येला कोणता जिल्हा आहे, बरोबर आहे, किंवा बुलढाणा जिल्ह्याच्या ईशान्येला कोणती नदी वाहते. तुम्ही काय लिहिणार? आलं लक्षात? मग हे पाठ करणार का? किती जिल्ह्याच्या ईशान्य किती जिल्ह्याच्या नैऋत्य पाठ करणार? अरे नकाशा करा. सर्व डोळ्यासमोर प्रश्न जसा आला तर डोळ्यासमोर आला पाहिजे, बरोबर आहे. तर हे एक लक्षात ठेवणं महत्वाचं राहतं. अरे एकचदा करा तयारी, बारकाईने करा, ठणकावून करा, म्हणजे येणारी भरती आपली निघाली पाहिजे. फक्त मी जीएसटी, त्यामध्ये मराठी, गणित, बुद्धिमत्ता हा आपला विषय नाहीये, त्याविषयी मी काहीही बोलणार नाही. जीएसचं अजिबात टेन्शन घेऊ नका, ते माझ्यावर सोडा. नाही समजलं ना, बिनधास्त पैसे वापस घेऊन जा, काही टेन्शन नाही. पण गरीबाच्या घरी चूल पेटायला पाहिजे, बरोबर आहे. हे त्यामधला पार्ट असेल, बरोबर आहे. आणि जेव्हा आपली पोलीस भरती राहील तेव्हा पेपरही आपण वाढू त्यामध्ये. आता जरी प्रत्येक संडेला घेताय ना, तेव्हा आपण बघू शेड्यूल कशा पद्धतीने करता येईल. म्हणजे तुम्हाला तुमच्या आणि त्याचंही अनालिसिस किंवा आपण लाईव्ह स्वरूपामध्ये तुम्ही बोला, फक्त काय हवं ते आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे. आलं लक्षात? त्यामुळे टेन्शन घेऊ नका. हा व्हिडिओ ज्या ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असेल, स्पेशली पोलीस भरती करणाऱ्या, तर त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कोर्स नक्की जॉईन करा, ऍप नक्की इन्स्टॉल करा आणि उद्यापासून आणि प्रत्येकाने लाईव्ह राहा. बरं, मी लाईव्ह राहण्याचाच आग्रह करतो. तुमचे डाऊट क्लिअर झाले पाहिजे रे. हा लक्षात? पैशासाठी ही बॅच नाहीये, एवढं लक्षात ठेवा. मला फक्त ना फक्त तुमचा रिस्पॉन्स हवाय. तुमची जी मनातली भीती आहे जीएसची ती निघाली पाहिजे. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी मला एकच म्हणायला पाहिजे की सर पेपर चांगला गेला, बस संपला विषय, मला बाकी काही नको बाबा रे, भेटू पण नको, तुमचा पगार नाही, काय काहीही नको, तुमच्या जीवनात आनंदी राहा. फक्त 599 मध्ये बॅच करा. आलं लक्षात? माझा एवढाच मुद्दा आहे, बाकी मला काहीही नकोय. जे द्यायचंय आशीर्वाद भेटेल, समाधानी राहणार आहे, बस एवढाच धन्यवाद म्हणतो. आणि बॅचला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक पण करा. आणि जो जो तुमचा मित्र आहे तुमच्या ग्रुपमध्ये त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. आपण नक्कीच ही बॅच अगदी ताकदीने घेऊ, काही काळजी नका करू. लाईव्ह येऊ द्या, 100 मुलं 200 मुलं किती मुलं राहू द्या, प्रत्येकाचे डाऊट प्रत्येकाचं आपण क्लिअर करू, काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, सोबत आहे विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करा. लढा हीच वेळ आहे, तर आज नाही तर कधीच नाही. आलं लक्षात? चला भेटू लवकरच. जय हिंद, जय महाराष्ट्र.